मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देऊन राज्य शासनाने लाडक्या बहिणींची घोर निराशा केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 4,17,000 लाडक्या बहिणी असून त्यातील काहीच बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलाय। इतर बहिणी आजही त्यांच्या खात्यात हप्ता कधी येईल याच्या प्रतीक्षेत आहे। महिला दिनाच्या दिवशी शासनाकडून आपली फसवणूक झाल्यामुळे लाडक्या बहिणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील बहिणींना मागील वर्षातील डिसेंबर आणि जानेवारी मधील हप्ता हा दोन्ही महिन्यांच्या अखेरच्या आठवड्यात देण्यात आला होता। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा अशा प्रकारेच महिन्याच्या अखेरीस जमा होईल असं वाटलं होतं, पण मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा न करता तो शनिवारी 8 मार्चला फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित जमा करणार असल्याचं महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं होतं। त्यामुळे संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणीसह रत्नागिरी जिल्ह्यातील 4,17,000 बहिणी या दोन्ही हप्त्यांच्या प्रतीक्षेत होत्या। मात्र सर्व महिलांची जागतिक महिला दिनाच्या दिवशी राज्य शासनाकडून फसवणूक झाल्याचं समोर आलंय। या प्रकारामुळे रत्नागिरीतील काही बहिणींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना 2,100 रुपये द्यायचं आश्वासन दिलं होतं। मात्र महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास 4 महिने होऊन गेले, पण अद्यापही लाभार्थी महिलांना 2,100 रुपये देण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही। त्यामुळे आता हे वाढीव अनुदान कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय। दरम्यान आता लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे। फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। 7 मार्च 2025 पासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून 12 मार्च 2025 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय। तसेच फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे 2 टप्प्यात जमा होणार असल्याचंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि यामध्ये आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे। ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं असं तटकरे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना 2,100 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं असलं तरी जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो असं सांगत योग्य वेळी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल असं देखील तटकरे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या 2,100 रुपये देण्याबाबतचा निर्णय कधी होणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।